नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 10 मधील ओवी 125 ते ओवी 133च्या सहवासात आपण जाऊया. भगवंत इतकं सुंदर भक्ताचं वर्णन करतायत आणि एकापेक्षा अधिक अर्थात 2 भक्त एकमेकांना भेटले तर त्या ठिकाणी जो संगम होतो त्याला जणू प्रयाग म्हटलेलं आहे. हा त्रिवेणी संगम आहे. 2 भक्तांच्या अंतःकरणातलं भगवंताबद्दलचं प्रेम आणि साक्षात भगवंत, दोघांच्या हृदयातलं प्रेम आणि साक्षात भगवंत असा हा त्रिवेणी संगम आहे. ह्या प्रयागावरती ह्या भक्तांच्या अंतःकरणातनं अष्टसात्विक भाव प्रगट होतात. त्या अष्टसात्विक भावाचं इतकं भरतं येतं की त्याच्यात ते अलगदपणे तरंगत असतात आणि स्वतःला विसरतात. भगवंताच्या प्रेमामध्ये काळ, वेळ, देश, अवस्था, स्थिती, परिस्थिती सगळं विसरून जातात. एवढंच नाही तर भगवंत म्हणतात, तेव्हा तया महासुखाचे निभरे, तेव्हा तया महासुखाचे निभरे, धावोने देहाची गावा बाहेरे, मिया धाले तेणे उद्गारे, लागती गाजो. अहो, त्यांना तर महासुखाचा लाभ होतो. इथे ज्ञानोबाराय नुसतं सुख म्हणत नाहीत तर महासुख म्हणतात. महासुख म्हणजे अर्थात जे सुख आणि दुःखाच्याही पलीकडचं आहे. सुख म्हटलं तर कुठल्या ना कुठल्या तरी विषयाला, वस्तूला धरून असेल, परंतु महासुख हे सुख दुःखाच्या पलीकडचं आहे आणि म्हणूनच धावोनी देहाची गावा बाहेरे. सुख दुःखाच्या पलीकडे जाऊन होणारं जे सुख आहे ते देहभाव विसरायला लावतं. इतर सर्व सुख जी आहेत ती देहाला धरून आहेत, दुःख जी आहेत देहाला धरून आहेत, पण ह्यांना महासुखाचा अनुभव येतो आणि त्यामुळे जणू काही देहरूपी गावाच्या बाहेर ते धाव घेतात, अर्थात देहाला विसरून जातात आणि केवळ भगवंतावरच्या प्रेमामुळे तृप्त होतात. ज्याप्रमाणे रुचकर स्वादिष्ट जेवण झाल्यावर तृप्तीची ढेकर यावी, त्याचप्रमाणे भगवंताच्या प्रेमाविषयी संवाद करून यांचे अंतःकरण भरून जातं आणि जणू त्यालाच ज्ञानोबाराय म्हणतात, या भक्तांच्या सुद्धा अंतःकरणातनं जणू तृप्तीची ढेकर येऊ लागते. पै गुरु शिष्यांची एकांती, जे अक्षरा एकाची वदंती, ते मेघाची परी त्रिजगती गर्जती सैंघ. आणि त्याचप्रमाणे गुरु शिष्याचा जो एकांतात संवाद होतो, त्या संवादामध्ये अक्षरा म्हणजे अक्षर परब्रह्म या विषयी गुरु शिष्यामध्ये संवाद होतो. त्या संवादाचा गुरु शिष्य दोघांनाही अपरमित आनंद होतो आणि मग ते शिष्य सुद्धा भक्ताप्रमाणेच त्या चर्चेचं सार, त्याचा अनुभव, त्यातलं प्रेम हे त्रिजगती म्हणजे जणू काही तिन्ही जगांमध्ये, त्रैलोक्यामध्ये आनंदाने ओरडून ओरडून, अर्थात हे प्रेमाने ओरडून, भक्तीने ओरडून, अर्थात संवाद साधून त्याच्यावर चर्चा करत विश्वभर प्रेमाचा प्रसार करतात, भक्तीचा प्रसार करतात. जैसी कमळ कळिका जालेपणे, हृदयींचिया मकरंदाते राखो नेणे, दे राया रंका पारणे आमोदाचे. अहो, ज्याप्रमाणे
एखाद्या कमळाची कळी, एखाद्या कमळाच्या कळीचा हळुवारपणे विकास होत असतो, म्हणजेच अर्थात ती कमळामध्ये रूपांतरित होत असते. आणि जेव्हा ती कमळाची कळी संपूर्ण कमळ होते, त्यावेळी त्या कळीला स्वतःच्या हृदयातला मकरंद स्वतःपाशी ठेवता येत नाही. तो सर्व विश्वाला उघड होतो, प्रगट होतो. त्याचप्रमाणे भक्तांचं आणि शिष्यांचं सुद्धा भगवंताच्या प्रेमाने अंतःकरण भरून गेलं की ते प्रेमही वाहू लागतं. आणि मग त्यावेळी ते भक्त दे राया रंका पारणे आमोदाचे, राजापासून सामान्य जनतेपर्यंत सर्वांना त्या भक्तीच्या सुवासाचं, भक्तीच्या आनंदाचं प्रेम भोजन घालतात. तैसेंची माते विश्वी कथित, तैसेंची माते विश्वी कथित, कथितेनी तोषे कथू विसरत, मग तया विसरा माझी विरत अंगे जीवे. अशा प्रकारे हे भक्त माते म्हणजे भगवंताविषयी विश्वामध्ये सांगत सुटतात. भगवंताच्या गुणांचं, लीलांचं वर्णन करत राहतात. आणि ते वर्णन करता करता स्वतःलाही विसरतात, जगालाही विसरतात. एवढंच काय, मग तया विसरा माझी विरत अंगे जीवे. या भक्तांचा देहभाव आणि जीवभाव म्हणजेच थोडक्यात द्वैत भाव हा मावळून जातो. सगळ्याचा त्यांना विसर पडतो. सगुण प्रेम, सगुण भक्ती, नामस्मरण, नाम संकीर्तन ह्याच्यातनं ज्ञानोबाराय म्हणतात, हाच महायोग साधतो. ऐसे प्रेमाचेने बहुवसपणे, नाही राती दिवो जाणणे, केले माझे सुख अव्यंगवाणे आपण पेयाजिही. भगवंत किती प्रेमाने आपल्या भक्ताबद्दल बोलतायत. माझ्यासाठी हे भक्त काय करतात हे भगवंत अत्यंत प्रेमाने अंतःकरण भरून सांगतायत. ते म्हणतात, माझ्या वरच्या प्रेमामुळे अहो रात्र दिवस ते काही बघत नाहीत. त्याच्याही पलीकडे जातात, त्याचाही त्यांना विसर पडतो. भगवंताच्या प्रेमाचं, लीलांचं वर्णन करणं, त्यासाठी रात्र दिवस हे काही बघायला पाहिजे, काळ वेळ काही बघायला पाहिजे. आणि अशामुळेच केले माझे सुख अव्यंगवाणे, माझ्याशी सुखरूप होऊन जातात. त्याच्यात कुठलंही व्यंग राहत नाही, कुठलीही कमतरता राहत नाही. आपण पेयाजिही म्हणजे स्वतःच्या ठिकाणीच माझ्या प्रेमाचा आनंद घेत स्वतःच्या ठिकाणीच सुखरूप होऊन जातात, असं भगवंत अत्यंत प्रेमाने सांगतायत. आणि अशा भक्तांना भगवंतांना वाटत असेल ना काहीतरी द्यावं म्हणून, तर भगवंत म्हणतात, तयान मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही. तयान मग जे आम्ही काही द्यावे अर्जुना पाही, ते ठाईंचीच तीही घेतली सेल. अरे अर्जुना, अशा भक्तांना आम्ही काही द्यावं, तर मुळातच त्यांनी आपल्या पाशीच माझ्यावर प्रेम करून, माझी भक्ती करून, माझं नामस्मरण करून मी जे त्यांना द्यावं ते त्यांनी स्वतःच्या ठिकाणी मुळातच प्राप्त करून घेतलेलं असतं. अर्थात भगवंतानी काही द्यावं अशी ते जागाही ठेवत नाहीत, इतकं भगवंतावर प्रेम करतात. का जे ते जिया वाटा, निघाले गा सुभटा, ते सोय पाहोनी अभांटा स्वर्गापवर्ग. अरे सुभटा अर्थात अर्जुना, ह्या ज्या प्रेम भक्तीच्या वाटेनी माझे भक्त निघाले ना, ती वाट जर पाहिली तर सुख सोयींनी अर्थात आत्मसुख सोयींनी भरलेली आहे.
ते सोय पाहोनी अव्हांटा स्वर्गापवर्ग. अरे त्यांच्या या भक्ती प्रेमाची वाट जर पाहिली तर त्याच्या पुढे स्वर्गापवर्ग अर्थात स्वर्ग आणि मोक्षाकडे नेणारा मार्ग ह्या जणू काही अव्हांटा म्हणजे अवघड वाटा ठरतात. त्या वाटांना जाऊच नये, स्वर्ग आणि मोक्षाच्या वाटेला जाऊच नये, त्या अवघड वाटा ठरतात, आड वाटा ठरतात. त्याच्यापेक्षा माझा भक्त, भक्तिसुख, भक्तिप्रेम ही जी वाट पकडतो ती पकडून माझ्याशी सुखाने एकरूप होतो. म्हणून तीही जे प्रेम धरिले, म्हणून तीही जे प्रेम धरिले, तेची आमुचे देणे उपाईले. परी आम्ही देयावे हेही केले, तिहींची म्हणिये. अहो भगवंत काय म्हणतात बघा. भगवंत म्हणतात तीही जे प्रेम धरिले. या भक्तांनी माझ्याबद्दल जे प्रेम धरलंय ना, ते प्रेम आम्ही त्याला दिलं असं म्हटलं जातं. तेची आमुचे देणे उपाईले असं वर्णन केलं जातं की भक्ताला आम्ही ते प्रेम दिलं. परंतु परी आम्ही देयावे हेही केले, तिहींची म्हणिये. अरे पण ह्या भक्तांना मी प्रेम द्यावं तर मला ते प्रेम देण्यासाठी त्यांनीच भाग पाडलेलं असतं. मी काय देणार असंच भगवंताला म्हणायचंय. भगवंत म्हणतात मी ते प्रेम त्यांना द्यावं ह्याच्यासाठी तेच मला भाग पाडतात. आता यावरी ये तुले घडे, आता यावरी ये तुले घडे, जे तेंची सुख आगळे वाढे, आणि काळाची दिठी न पडे हे आम्हा करणे. भगवंत म्हणतात आता मला त्यांच्यासाठी जे करता येतं, जे करावं लागतं आणि जे करणं मी आवश्यक समजतो ते म्हणजे एकच. ते माझ्यावर एवढं निस्सीम प्रेम करतात की त्या प्रेमामुळे त्यांना लाभणारं भक्ती प्रेम सुख हे वाढतच जातं. जे तेची सुख आगळे वाढे, आणि आता त्यांच्या ह्या वाढत जाणाऱ्या सुखावर काळाची नजर पडू नये, अर्थात त्या सुखाला दृष्टी लागू नये, हे आम्हा करणे. ही काळजी भगवंत म्हणतात आम्ही घेतो. किती प्रेम भगवंतांचं. भगवंत हे उघडपणे आपल्याला सांगतायत, माऊली आपण फक्त आपल्या सद्गुरूंच्या, भगवंतांच्या, संतांच्या, साधूंच्या वचनांवर विश्वास ठेवून नामस्मरण करावं, नाम संकीर्तन करावं, प्रेम भक्ती वाढवावी. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.